नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, PM किसान योजनेचा 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही एक देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक आधारस्तंभ ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यामध्ये ही रक्कम देण्यात येत असते. अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये 20वा हप्ता जमा होणार आहेत. फक्त हेच शेतकरी पात्र ठरलेले आहेत. संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. 20व्या हप्त्याची जो 19वा हप्ता होता तो 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाकण्यात आलेला आहे. आणि अखेर दुसरा म्हणजे 20वा हप्ता पण आता शेतकऱ्यांच्या थेट बँकेमध्ये 20व्या हप्त्याची रक्कम जी आहे ती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपली KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे लँड सीडिंग डेटाचा प्रॉब्लेम सुद्धा लँड व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना या यंदाचा जो येणारा हप्ता मिळणार नाही. ज्या शेतकरी बांधवांनी जी फार्मर ID काढायची होती ती काढली नसेल तरी बी हा हप्ता मिळणार नाही. मित्रांनो, 19व्या हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे. अखेर आता 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. सरकारचा उद्देश आहे की हा निधी फक्त खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. अशी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. ते म्हणजे पीक विमा. अखेर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जो आहे तो अखेर पूर्णरित्या पडलेला आहे. खात्यामध्ये जे आहे ते जमा झालेला आहे. सरकारचा उद्देश आहे की हा फक्त निधी खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावा अशी सरकारचे एक उद्देश आहे. आणि हा सरकारचा उद्देश म्हणजे आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे टाकले जातात. तर धन्यवाद मित्रांनो.